सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शांतीनगर येथील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांनी MIDC प्रशासनाकडे निवेदन सादर करून नागरिकांसाठी 5 एकर जागा कायमस्वरूपी देण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटलंय की सुमारे 40 वर्षांपासून अस्तित्वामध्ये असणाऱ्या शांतीनगर झोपडपट्टीमधील घरं कोणतीही पूर्वसूचना न देता पाडण्यात आली आहेत। त्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाली आहेत, त्यांचे आर्थिक नुकसान होतंय। खरात यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह कालीमाता मंदिराला कायदेशीर मान्यता देऊन परिसरामधील 5 एकर जागा शांतीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला देण्याची मागणी केली आहे। तसेच प्रशासनानं विस्थापित नागरिकांचे पुनर्वसन करावं अशी देखील मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास 8 जूनपासून MIDCच्या प्रादेशिक कार्यालयासमोर बेघर कुटुंबासह बेमुदत बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा प्रशांत खरात यांनी दिलाय। सकाळी 6 वाजता कुठलीही पूर्वकल्पना न देता पावसाच्या तोंडावरती अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि आमच्या नागरिकांना बेघर करण्यात आलेलं आहे। 40 वर्षापासून आमचे लोक स्थायिक असताना आमची तिसरी पिढी तिथे राहत होती। कुठलीही पूर्वकल्पना देताना पावसाळ्यात त्यांचे घर तोडलेले आहेत आणि त्या दिवशी एवढ्या जोरात पाऊस येऊन अक्षरशः आमचे लोक आजारी पडलेले आहेत, लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि यांचा पूर्ण सामानासकट यांना पूर्ण यांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे। तर याचा निषेध आम्ही सर्वप्रथम करतो आणि आमची भूमिका आहे जोपर्यंत ही जागा शासन सरकार एक DGR काढतं की 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना आम्ही कायदेशीर मान्यता देणार आणि एका बाजूला सकाळी 6 वाजता झोपेतून उठण्या अगोदर आमचे बुलडोजर चालवून घरं तोडली जातात। हे कुठेतरी जातीय मानसिकता ठेवून जाणीवपूर्वक उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे। सरकारला आमचा इशारा आहे की तुम्ही 40 एकर जागा MIDCला दिली, त्याला आमचा विरोध नाहीये। तुम्ही रोजगार आणताय त्यासाठी तुमचं स्वागत आहे, परंतु 40 वर्षापासून तिथे राहत असलेल्या जनतेला तुम्ही न्याय दिला पाहिजे। त्या शांतीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला 5 एकर जागा द्यावी, अन्यथा बिऱ्हाड मोर्चा MIDC कार्यालयासमोर आम्ही चालू ठेवलेला आहे। आज आमचे काही हा फक्त टेलर आहे, पिक्चर बाकी आहे। जर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात आल्या नाही तर ह्या MIDC कार्यालयात आम्ही कोणाला घुसू देणार नाही आणि ताला ठोको आंदोलन ह्या कार्यालयाला लावल्याशिवाय राहणार नाही। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।